नमस्कार मित्रो, आपण बघतोय आधुनिक भारताचा इतिहास आणि या आधुनिक भारताच्या इतिहासामधील हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत 1857च्या उठावाच्या आधीचे जे काही उठाव झालेले होते तर ते आपल्याला बघायचे आहेत आणि हे स्ट्रिक्टली आदिवासींचे उठाव असतील. कारण यानंतर आपण अजून एक लेक्चर घेणार ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांचे उठाव पाहू. शेतकरी, ठीक आहे. तर याच्यामध्ये फक्त आदिवासींचे उठाव असतील. नमस्कार, मी पी आर पाटील कोरायसमध्ये आपलं स्वागत करतोय आणि हा जो टॉपिक आहे हा फार महत्त्वाचा आहे. फार का म्हणतोय कारण ह्याच्यावर बरेचसे प्रश्न येतात आणि आपलं नेहमी कन्फ्युजन होतं. त्यामुळे स्टडी करत असताना हा टॉपिक एकदम छान केला पाहिजे. याच्यावरती भरपूर तुम्हाला एकतर समजून पण घ्या, प्लस तुम्हाला पाठांतर पण करणं गरजेचं राहील. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया. नेमकं आज आपल्याला काय काय बघायचं आहे. एकतर 1857च्या आधी जे काय उठाव झाले तर त्यांची काही कॉमन कारणं आहेत. कॉमन का म्हणतो तर कारण बऱ्याचशा उठावांची जी काय पार्श्वभूमी होती तर ती सारखीच होती. म्हणजे इंग्रज ज्या पद्धतीनं भारतात आल्यानंतर जनतेची पिळवणूक करायला लागले, शोषण करायला लागले, तर त्याचं एक परिणाम म्हणजे हे उठाव आहे. मग त्यांची इंग्रजांची महसूल व्यवस्था असेल, मग महसूल व्यवस्था आपण बघितलेली की जमीनदारी आहे, जमीनदारी, त्यानंतर तुमची महालवारी आहे, त्यानंतर आपली रयतवारी आहे. आणि ह्या तिन्ही पद्धती भारतीय लोकांना फारशा रुचल्या नाहीत किंवा ते त्यांच्या ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीच्या विरोधात होत्या. त्यामुळं तुम्हाला इथंही प्रॉब्लेम झालेला दिसतो. त्यानंतर प्रशासकीय व्यवस्थेत बदल झाले. आजपर्यंत त्यांचा प्रमुख हा त्यांचा त्या लोकांमधला एक होता, पण आता इंग्रज कोण आहे तर हे फॉरेनर म्हणजे बाहेरून आलेली व्यक्ती आता त्यांच्यावरती राज्य करायला लागली. त्यानंतर जमीनदार सावकारांकडून होणारी पिळवणूक. कारण जमीनदारी जर बघितलं तर जमीनदारी सिस्टीम काय सांगते आपल्याला की जमीनदारीमध्ये जमीनदार नावाचा एक वर्ग उदयाला आला, तो इंग्रज आणि जनता ह्याच्यामधला दुवा होता. आणि जमीनदार काय करत होते, जेवढा त्यांना कर गोळा करता येईल, जेवढं शेतकऱ्यांचं शोषण करता येईल तेवढं त्यांनी केलेलं दिसतं. त्यानंतर ग्रामीण उद्योग जे आहेत तर त्यांचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास झाला. म्हणजे एकतर भारत ही आता फक्त कच्च्या मालाचा पुरवठा करणारी एक बाजारपेठ होती आणि दुसरं म्हणजे तिकडून जो पक्का माल येणार होता तर तो विकणार कुठं होते तर तो भारतामध्ये विकणार होते. त्यामुळं ग्रामीण उद्योग संपूर्णपणे लयाला गेले. त्यानंतर जमीनदार पोलिगार यांची इंग्रजांनी केलेली हक्कालपट्टी. बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर ज्या जमीनदारांनी एक सनसेट क्लॉज मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सूर्यास्त कायदा होता. म्हणजे संध्याकाळच्या सूर्यास्त व्हायच्या आधी जर कर जमा केला नाही निर्धारित तारखेला तर त्या जमीनदारांना तिथून हाकलून देण्यात येत होतं. पोलिगार म्हणजे कोण होते तर तेही शेतकरीच होते. तर या लोकांची इंग्रजांनी हकालपट्टी केली का तर टॅक्स दिला नाही. त्यानंतर काही धार्मिक नेत्यांनी परकीय सत्तेविरुद्ध केलेले उठाव आपल्याला तेही पुढे बघायचे आहेत. धार्मिक नेत्यांनी का उठाव केले, कारण इंग्रजांनी भारतात आल्यानंतर भारतीय जे काही धर्म आहेत, हिंदू असेल मुस्लिम असेल, तर यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली आणि या टीकेविरोधात मग या धार्मिक नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बंड केलेले तुम्हाला दिसतात. त्यानंतर आदिवासी लोकांचे अधिकार हिरावून घेतले. म्हणजे जंगलामध्ये जे काय प्रोड्यूस म्हणजे जे काय उत्पादन होतं तर त्याच्यावरचा अधिकार काढून घेण्यात आला. जंगलांचं नियमन करण्यात आलं. त्याचबरोबर प्राण्यांची हत्या करण्यावर बंधनं आली. त्यानंतर शस्त्र बाळगण्यावर बंधनं आली. अशा वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आदिवासी लोकांवरती आली. त्यामुळे आदिवासी लोकांनी उठाव केलेला दिसेल. त्यानंतर शहरातून ग्रामीण भागाकडे होणारे स्थलांतर का झाले असेल, कारण उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला, वेगवेगळे टॅक्स सिस्टीम वाढली आणि त्यामुळं मग बरेचशी जनता ही काय झाली तर शहरातून ग्रामीण भागाकडे यायला लागले. आणि शेवट म्हणजे वांशिक भेदभाव. इंग्रजांना असं वाटत होतं की गोरे लोक जे आहेत किंवा ब्रिटिश जे आहेत तर ते एक सुसंस्कृत आहेत, सुसभ्य आहेत आणि जे भारतीय लोक आहेत तर ते रानटी आहेत आणि त्यामुळं मग वांशिक भेदभाव केला गेला आणि ह्याच्यामधून मग लोकांनी खूप वेगवेगळ्या ठिकाणी उठाव केलेला दिसेल. त्याचबरोबर ग्रामीण जीवन विस्कळीत झालं. का झालं, एक सुरुवातीच्या काळात बघितलं तर गावाचा हा प्रमुख आहे, काही पंचायत आहे, हे काही लोक आहेत आणि हे निर्णय घेत होते आणि बाकीची जनता जी आहे तर ह्या निर्णयाला दुजारा देत होती. पण आता काय झालं तर ह्यांना न्यायदानाचे यांच्याकडून अधिकार काढून घेण्यात आले.
गावातली व्यक्ती आता त्यांचा प्रमुख राहिलेला नाही. आता प्रमुख कोण आहे? तर आता इंग्रज प्रमुख आहे, जे की फॉरेनर आहे, जे बाहेरून आलेली लोक आहेत. तर ही आता यांच्यावरती अधिकार सांगतील, न्यायदान करतील. कोर्ट सिस्टीम आली जी की त्यांना माहीतच नव्हती. ह्या खूप साऱ्या गोष्टी आल्या आणि हे सगळं त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण की त्याला एक परकीय वातावरण तयार झालं आणि त्यामुळे ही गावातल्या बऱ्याचशा लोकांनी, इथं तुम्हाला ही चावडी दिसेल, तर हे तुम्हाला कॉमन चित्र बघायला मिळत होतं, पण ते आता ते बघायला मिळणार नाही. आता हे इंग्रज दिसतील, इथं तुम्हाला हे इंग्रज दिसेल आणि यांच्यावरती म्हणजे तंटामुक्ती, जमीनविषयक जे काही इतर अधिकार होते तर ते सगळे काढून घेण्यात आले. त्यानंतर वैयक्तिक संपत्तीचा नवीन एक संकल्पना आली. सुरुवातीला समुदायाची मिळून एक संपत्ती होती, आता ती काढून घेण्यात आली आणि वैयक्तिक संपत्ती असं सांगण्यात आलं. ठीक आहे. त्याचबरोबर जमीनदार, सावकार अशा वेगवेगळ्या नवीन जमातींचा उदय झालेला बघायला मिळतो. ही जमाती कशासाठी याचा उदय झाला? तर सरकारला प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवणं खरोखर पॉसिबल नव्हतं. मग सरकारनं काय केलं असेल तर जमीनदार, सावकार अशा वेगवेगळ्या लोकांना त्यासाठी नेमणूक केली, जेणेकरून हे लोक कर जमा करतील. महसूल संकलन करण्यासाठी त्यांना अधिकाऱ्यांची आवश्यकता होती आणि हे अधिकारी अशा असावेत जे की लोकांच्या जवळ आहेत. त्यामुळे हे नवीन वर्ग उदयाला आले. त्याचबरोबर शेतीचं व्यापारीकरण झालं, म्हणजे नगदी पिकांचं उत्पादन वाढायला लागलं. अन्नधान्याचे उत्पन्न जे आहे तर ते मागं पडलं आणि त्यामुळं निळीचं उत्पादन, मग पुढे जाऊन निळीचा सत्याग्रह झाला. ऊस, तंबाखू, कॉफी ही बरीचशी पिकं घेण्यात आली आणि ज्यांचा फायदा कोणाला झाला? ब्रिटिशांना झालेला दिसतोय. ठीक आहे. मग आता आपण इथून पुढे बघणार आहोत की नेमकं उठाव कशा पद्धतीनं झाले, एरिया कोणकोणता आहे. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिलं, मी नेहमी सांगतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, कारण नेमकं काय विचारतात हे माहिती असल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. कारण आयोग असा आहे की आयोग वेगवेगळे त्यांचे सोर्सेस काय आहेत, नेमकं क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतात. कारण युद्ध करायचं किंवा मैदानात खेळायला उतरायचं तर आधी नियम समजून घ्यायला लागतात, आधी रेकॉर्ड बघायला लागतात की आधीचे रेकॉर्ड्स काय आहेत आणि कशा पद्धतीनं टॉपर्सने मार्क्स काढले, ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळं हे जे प्रकरण आहे तर ह्याच्यात स्टडी करताना काय करायचं? आता संन्यासांचा उठाव असेल किंवा कुठलाही उठाव असेल तर पहिलं काय बघायचं, तर त्याचं कारण काय होतं, त्याचबरोबर त्याचा नेता कोण आहे, कोणत्या क्षेत्रात उठाव झाला, त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होता हे जनरली तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि एखादी महत्त्वाची गोष्ट, जसं की आता या बाबतीत आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंद मठ या कादंबरीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. मॅप ही काही ठिकाणी मला जिथं सापडलेले आहेत त्या ठिकाणी मी दाखवायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. चला आता मग स्टार्ट करूया. पहिला म्हणजे संन्यासांचा उठाव किंवा बंड. संन्यासी कोण आहेत? तर संन्यासी हे एक शंकराचार्यांचे अनुयायी होते, इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसतील. तर मुळात जर बघितलं, सुरुवातीपासून प्राचीन काळापासून ह्या लोकांनी म्हणजे भक्तिभावानं गंगा नदीला ते स्वतःची देवता मानतात आणि नेहमी त्या गंगेच्या भोवती यांचं एकत्र येणं चालू होतं. पण हळूहळू काय झालं की जसं ब्रिटिश भारतात आले, ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही जे काय धर्म आहेत, तर आपण धर्म हा कन्सेप्ट नंतर आलेले, यांना त्यांनी तिथं परमिशन दिली नाही, म्हणजे पूजा अर्चा करायला परमिशन दिली नाही आणि तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कर लावले. का? त्याचं एक कारण असं होतं की धर्मांतर व्हावं यासाठी. मग कर लावल्यानंतर मग या अनुयायांनी किंवा या संन्याशांनी मोठ्या प्रमाणावर बंड केलं आणि पंडित भाबनी चरण पाठक यांनी या उठावाचं नेतृत्व केलेलं दिसतंय. हा उठाव कुठं झाला? तर बंगाल भागामध्ये मुर्शिदाबाद, जलपाईगुडी ह्या एरियामध्ये झालेला आहे. एक मिनिट, हे तुम्हाला इथं दिसेल, इथं मुर्शिदाबाद आहे, इथं जलपाईगुडी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हा उठाव झालेला दिसतोय. ठीक आहे. आणि यावेळी गव्हर्नर जनरल कोण होतं? तर वॉरेन हेस्टिंग. जवळपास 30 ते 35 वर्ष हा उठाव चालू होता आणि ह्या संन्याशांनी जिथं दिसतील त्या इंग्रजांचे ऑफिसेस असतील, चौक्या असतील, व्यापारी केंद्रे दिसतील, यांच्यावरती हल्ला केला आणि याच्यामध्ये जवळपास 50,000 संन्यासी सहभागी झालेले तुम्हाला दिसतात. आणि या उठावातून आपल्याला ऐक्याची भावना दिसते. आता प्रश्न 2-3 येऊ शकतात. कसे येऊ शकतात ते बघूया. एक तर पहिली गोष्ट म्हणजे यांचं कारण विचारलं जाईल, दुसरं यांचा नेता कोण होता, तिसरं एरिया, चौथा यावेळी गव्हर्नर जनरल कोण होता. ठीक आहे. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ठीक आहे. डेट वगैरे विचारणार नाहीत कारण हा एका वर्षी झालेला उठाव नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे.
आणि आनंदमठ ह्या कादंबरीबद्दल सुद्धा विचारू शकतात की कोणत्या कादंबरीमध्ये संन्यासांच्या बंडाबद्दल वर्णन केलेलं आहे. कोणत्या? तर आनंदमठ. कुणी लिहिली? बंकिमचंद्र चटर्जी. ठीक आहे, चला पुढे जाऊया. इथं दोन महत्त्वाचे उठाव आहेत, चुहार आणि हो. हे दोन्ही एकदम झालेले नाहीत, बऱ्याचशा पुस्तकात एकत्र दिलेले आहेत, म्हणून मी हा एका ठिकाणी घेतला आहे. चुहार वेगळा आहे, हो वेगळा आहे, पण एरिया जवळपास हा जो झारखंडचा पश्चिम बंगालचा जो एरिया आहे, तर ह्या एरियामध्ये इथं तुम्हाला झारखंड दिसते. तर ह्या एरियामध्ये हे दोन्ही उठाव झाले, मिदनापूर, दलबूम, बारबूम, दोलका या इत्यादी क्षेत्रामध्ये झालं. याचं कारण काय होतं? तर एकतर तुम्हाला मी आधी पण म्हटलं की 1770 पासून ते 1857 पर्यंत बघितलं तर जवळपास 100च्या आसपास दुष्काळ पडलेले आहे. आणि दुष्काळाचं कारण जरी ब्रिटिश नसले तर तो दुष्काळ वाढण्याचं किंवा त्याचा परिणाम खोलवर जाण्याचं कारण कोण होतं? तर ब्रिटिशांची धोरणे होती. त्यामुळे इंग्रजांविरोधात ऑलरेडी या लोकांमध्ये असंतोष होता. कर वाढवले गेले, आर्थिक शोषण, या बऱ्याचशा गोष्टींमुळे या लोकांनी चुहार यांनी उठाव केला दुर्जन सिंग यांच्या नेतृत्वाखाली. त्याचबरोबर जगन्नाथ धल हे या उठावाचे नेतृत्व यांनी केलेलं आहे. एरिया कुठला? मिदनापूर, दलबूम, बारबूम, धोलका हा एरिया असेल. ठीक आहे, यांनी जवळपास दुर्जन सिंगनी इथला बराचसा एरिया स्वतःकडे घेतला, कर जमा करायला सुरुवात केली, महसूल जमा करायला सुरुवात केली. आणि शेवटी मग ब्रिटिशांनी हा उठाव अतिशय क्रूरपणे, म्हणजे कोणाच्या काळात? वेलस्लीच्या काळात दडपला गेला आणि जवळपास 200 उठाव करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी फाशीची शिक्षा दिली. ठीक आहे, हे लक्षात असू दे. त्यानंतर एक इंटरेस्टिंग पंथ कुठला? आता पागलपंथी. पागलपंथी हा काय मूवीचं नाव नव्हे, ठीक आहे, ते लक्षात असू द्या. 1813 ते 1833च्या दरम्यान झालेला हा उठाव आहे. एरिया कुठला आहे? तर उत्तर बंगाल आणि मेघालय, म्हणजे हा जवळपास ह्या एरियामध्ये झालेला हा उठाव आहे. ठीक आहे, एकतर हा उठावाचं कारण काय होतं? तर इंग्रज आणि जमीनदार यांची दडपशाही वाढलेली होती. शेतकऱ्यांना जमिनीमधून हकालपट्टी करणे, भरपूर कर जमा करणे, कर जमा केला नाही तर त्यांना मग जनावरांच्या शेपटीला बांधणे किंवा उन्हात उभं करणे किंवा त्यांना जेवायला न देणे, ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केली. आणि याच्यामधून मग करीम शहा यांनी उठावाला सुरुवात केली. त्याचबरोबर म्यानमार युद्ध ज्यावेळी झालं तर ते युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्याचं बरंचसं नुकसान झालं आणि ह्या बऱ्याचशा नुकसानाचा खर्च त्यांनी कुठून घ्यायला सुरुवात केली? तर बऱ्यापैकी ह्या प्रदेशातून. म्हणजे लक्षात येते, म्हणजे यांच्या युद्धाचा खर्च त्यांनी तिथून काढायचा प्रयत्न केला. आणि या विरोधात मग करीम शहा यांनी उठाव केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा टिपू शहा यानेही उठाव केला. त्यांनी जमीनदारांना किंवा तिथल्या शेतकऱ्यांना उभं केलं. त्यांनी मेमनसिंग, शेरपूर हा जो एरिया आहे तर इथं स्वतःचा अंमल प्रस्थापित केला आणि मग हा उठाव जवळपास 1852 पर्यंत चालेल. ठीक आहे, 1833 म्हटले हा सुरुवातीच्या काळात, नंतर मग 1852 मध्ये टिपू शाह यांचा मृत्यू झाल्यानंतर हा उठाव थांबेल. हा एक महत्त्वाचा का उठाव मानला जातोय? कारण मुळात उत्तर बंगाल किंवा मेघालय इकडच्या लोकांनी, आणि ह्याला थोडंसं धार्मिक रंगही होता. धार्मिक रंग का मानला जातो? कारण ह्यांनी धर्माचं कारण आणि राजकारण या दोन्हींना एकत्र आणायचा यावेळी प्रयत्न केला गेला. त्यामुळं हा उठाव आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यानंतर फरेजी आता इथं लक्ष द्या, हा 1838 ते 1857च्या दरम्यान झालेला होता. याचं कारण काय होतं? तर एकतर हाजी शरियातुल्ला हे जे तुम्हाला इथं फोटोमध्ये दिसतात, तर यांनी एक वेगळ्या पंथाची निर्मिती केली आणि यांच्या विरोधात मग एकतर यांनी धार्मिक शुद्धीकरण मुवमेंट चालू केलेली होती आणि इंग्रजांना ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा होता. म्हणून मग इंग्रजांनी काही जमीनदारांना मदतीला घेऊन या हाजी शरियातुल्ला यांच्या विरोधात कारवाया करायला सुरू केली होती आणि म्हणून मग हाजी शरियातुल्ला यांनी उठाव चालू केला. आणि नंतरच्या काळात त्यांचा मुलगा दादू मियान, ज्यांचं नाव होतं मोहसिन उद्दीन अहमद, यांनी हा उठाव तसाच पुढं चालू ठेवला. आणि ही इथं लक्षात ठेवा की ही इस्लाम विरोधी कारवायांना विरोध करण्यासाठी म्हणून किंवा धार्मिक शुद्धीकरण चळवळ होती, हे लक्षात ठेवा. काय? तर धार्मिक शुद्धीकरण चळवळ.
ठीक आहे. एरिया कुठला आहे तर ढाका, फरीदपूर, बरिसाल, मेमनसिंग आणि कॉमिला. तर याचं कारण काय तर हाजी शरियतुल्लाह यांच्या विरोधात कारवाया झाल्या म्हणून त्यांनी उठाव केलेला दिसेल तुम्हाला. ठीक आहे. दादू मियाँ यांचा मृत्यू झाला 1862 मध्ये. त्यानंतर ही चळवळ थांबली. जिथं जिथं धार्मिक शुद्धीकरण वगैरे नाव लिहिलेलं आहे तर हा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून लक्षात ठेवायचा. ठीक. त्यानंतर अहोम. आता अहोम ही एक फार मोठी आपण असं म्हणूया की एक जमात होती. त्याचं कारण असं आहे की जवळपास 800 वर्षे ह्या लोकांनी राज्य केले आसामवरती. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी भारतातलं कोणतीही सत्ता अस्तित्वात नव्हती. दिल्ली सल्तनत नव्हती, ना तुमचे गुप्ता होते, ना तुमचे कोण मौर्य होते. एवढं वर्ष कोणीच साम्राज्य केलेलं नाही, तर ते केले या अहोमांनी. आणि इंग्रजांनी काय केलं, एकतर म्यानमार युद्धानंतर अहोमांना ते आश्वासन दिलेलं. म्यानमार युद्ध कधी झालं तर 1824 ते 26च्या दरम्यान. आणि हे बर्मा युद्ध झाल्यानंतर इंग्रजांनी यांना आश्वासन दिलेलं की आम्ही तुमच्या जमिनींना हात लावणार नाही. पण ते सांगून सुद्धा त्यांनी 1828 पासून जमिनी काबीज करायला सुरुवात केल्या. आणि या विरोधात मग गोमदर कंवर जे की तिथले राजपुत्र होते, तर त्यांनी या विरोधात उठाव करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी तिथलं बरंचसं सैन्य गोळा केलं. सैन्य गोळा करून शेतकऱ्यांना एकत्र केला आणि ह्यांच्या अगेन्स्ट उठाव केला. आणि ते युद्ध झालं रंगपूर म्हणून जो एरिया आहे, तर त्या ठिकाणी मोठं युद्ध झालं. आणि याच्यामध्ये मग गोमदर कंवर यांनी शरणागती पत्करली. पुढे जाऊन 1830 मध्ये अजून एक असाच उठाव झाला आणि ज्याच्यामध्ये मग इंग्रजांनी शांततेचं धोरण स्वीकारलं. आणि उत्तर आसामचे महाराज जे आहेत पुरंदर सिंग नरेंद्र यांना मग बरीचशी शेती किंवा त्यांचं जे तिथले वतन वगैरे आहे तर ते त्यांना बहाल केलं आणि शांततेच्या मार्गाने विषय सोडवलेला आहे. तर अहोमांचं बंड कुठं झालं तर आसाममध्ये झालं. त्याचा नेता कोण गोमधर कंवर सुरुवातीच्या काळात होते. नंतरचा जो उठाव झाला त्याच्यामध्ये पुरंदर सिंह नरेंद्र. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कोलांचे बंड. आता कोल आणि कोळी यांच्यामध्ये गल्लत करायची नाही. कोल कोण आहेत तर कोल जे आहेत तर ही जी काय आदिवासी जमात आहे ते छोटा नागपूर जो पठार आहे तर त्या एरियामध्ये. आणि कोळी कुठे, आता आपण महाराष्ट्रातले आहोत, आपल्याला माहिती आहे कोळी म्हणजे कोकणातले कोळी. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी कन्फ्युजन करायचं नाही. ठीक आहे. बरं, यांचं उठावाचं कारण काय असेल, एकतर ह्यांच्या ज्या जमिनी होत्या म्हणजे इथल्या छोटा नागपूर पठारावरच्या लोकांच्या, तर त्या इंग्रजांनी बाहेरच्या लोकांना आणून द्याल. म्हणजे इथं जे काय मळे वगैरे केले किंवा उद्योगधंदे, इथं जो कच्चा माल होता तर तो एक्स्ट्रॅक्ट करायला सुरुवात केली. आणि इथली जी जमीन आहे तर ती कोणाला द्यायला सुरुवात केली, एकतर मुसलमान किंवा शीख लोकांना, म्हणजे बाहेरून आणलेल्या लोकांना. आणि त्यामुळं त्याच्या विरोधात बुद्धो भगत यांच्या नेतृत्वाखाली कोल लोकांनी बंड केलं आणि जवळपास बाहेरून आलेल्या 1000 पेक्षा जास्त लोकांची त्यांनी हत्या केली. हा एरिया कुठला आहे तर छोटा नागपूर, रांची, सिंगभूम आणि हजारीबाग हा छोटा नागपूरचा एरिया जो आहे तर तुम्हाला इथं लक्षात येईल. ठीक आहे. याचं कारण काय तर बाहेरून बाहेरून आलेल्या लोकांच्या विरोधात हा केलेला उठाव होता. खासी आता यांचं एक बाकीच्यांपेक्षा यांचं एक वेगळं कारण आहे. वेगळं कारण अशासाठी इथं तुम्हाला दिसेल ही ब्रह्मपुत्रा आहे, ब्रह्मपुत्रा, आणि इथं सिलेटचा प्रांत आहे. तर इथून या खासीमधून हे इथं ब्रिज किंवा रस्ता बांधायचं यांचं काम चालू होतं. का तर इथून त्यांना बराचसा जो काही इथला जो माल आहे तर तो कुठं आणता येईल तर इकडं आणता येईल. आणि या विरोधात मग गारो खासी जैतिया तर या ठिकाणच्या खासी लोकांनी या विरोधात बंड केलं. आणि त्याचा नेता होता तिरोत सिंग किंवा आणि बर्मानी, या दोघांनी हा उठाव केला आणि तो उठाव दडपला गेला 1833 मध्ये. ठीक आहे. याचंच फक्त एक कारण काय आहे तर हे रस्त्याचं हे कारण आहे. आणि बाकीची कारणं आहेत पण हे एक मेजर कारण म्हणून आपण कन्सिडर करूया. कुठून ते कुठं तर ब्रह्मपुत्रा खोरे ते सिल्लेट ह्यामध्ये रस्ता बांधायचं यांचं काम होतं. आणि त्यांनी बाहेरूनही मजूर आणलेले. आजही जर तुम्ही ईशान्य भारत जर बघितला तर या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, बाहेरून आलेल्या बऱ्याचशा लोकांविरोधात आजही तिथं बऱ्याचशा उठाव चालू आहेत, बऱ्याचशा चळवळी चालू आहेत, हे लक्षात घ्या.
त्यानंतर संथाळ हा एक महत्त्वाचा भाग आहे. 1855 मध्ये हा उठाव झाला. एकतर इंग्रज आणि जमीनदाराकडून पिळवणूक होत होती, आर्थिक शोषण होतं, जमिनी काढून घेतल्या जात होते, हे बरंचसं तुम्हाला माहिती आहे. मग राजमहाल जिल्हा हा जो तुम्हाला रेड एरिया दिसतो, हा डार्क एरिया जो दिसतोय, तर यामध्ये राजमहाल जिल्ह्यामध्ये सिदो आणि कान्हो या दोन्ही बंधूंनी या इंग्रजांविरोधात उठाव चालू केला. 1855 मध्ये 8,000पेक्षा जास्त संथाळ लोक हत्यार जे मिळेल ते साहित्य घेऊन इंग्रजांविरोधात मैदानात उतरलेले. यांनी पोस्ट ऑफिस, पोलीस चौक्या, जे काय गव्हर्नमेंट ऑफिस सगळे तोडून टाकले. आणि मग इंग्रजांनी सुद्धा तितक्याच क्रूरपणे हा उठाव दडपल्याचं आपल्याला दिसतंय. संथाळांचं बंड कुठं झालं? राजमहल जिल्हा हा जो दिसतोय इथं बिहार, झारखंड ह्या एरियामध्ये. आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं? सिदो आणि कन्हो या दोन्ही भावांनी. ठीक आहे. त्यानंतर खोंड एक महत्त्वाची ओडिसामधली ट्राईब्स आहेत, ओडिसामधले आदिवासी आहेत. तिथं एक खोडमल प्रदेश आहे. आता तिथून या लोकांना यांच्यावरती बरेचसे अत्याचार केले जात होते. या विरोधात मग दोरा बिसाई यांनी 1836 मध्ये उठाव चालू केलेला. मग दोरा बिसाईंच्या मृत्यूनंतर जवळपास चक्र बिसाई यांनी 1846 पासून 54 पर्यंत हा उठाव चालू ठेवलेला दिसते. हा विरोध कशासाठी होता? तर इंग्रजांच्या आर्थिक धोरणांविरोधात केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर दक्षिणेकडचे काही उठाव बघायचे. दक्षिणेकडचा विजयानगरमचा जो काय राजा आहे तर त्यानं केलेला उठाव, हे इथं तुम्हाला आंध्र प्रदेशचा हा मॅप आहे आणि हे आहे नॉर्दर्न सरकार किंवा विजयनगरचं संस्थान. आणि इथं एकतर ज्यावेळी नॉर्दर्न सरकारचा ताबा इंग्रजांकडे आला तर तरीसुद्धा इंग्रजांनी बरेचसं नजराने यांच्याकडून मागायला सुरुवात केली. शिवाय लष्कर यांनी पाळायचं नाही, लष्कर यांनी आपल्या राज्यामध्ये ठेवायचं नाही. लष्कर कुणाचं असेल? इंग्रजांचं असेल. त्याचबरोबर 3 लक्ष रुपये यांनी इंग्रजांना देणं गरजेचं आहे. त्यामुळं हे न दिल्यामुळं जहागीर राजाची जप्त झाली आणि या विरोधात विजयनगरच्या राजानं बंड पुकारला. हा एरिया कुठला आहे? विजयनगर, आंध्र प्रदेश. इथं उठाव झाला आणि 1794 मध्ये या उठावामध्ये विजयनगरचा राजा धारातीर्थी पडला. ठीक आहे. त्यानंतर पाळेगार कोण किंवा पॉलिगर असंही म्हटलं जातं. पॉलिगर कोण होते? तर हे म्हणजे शेतकरी होते. तुम्ही आय थिंक मेगास्टार चिरंजीवीचा मूवी बघितला असेल. चिरंजीवी याच्यावरून लक्षात ठेवा. नरसिम्हा रेड्डी नावाचा एक मूवी आलेला, तर त्या मूवीमध्ये यांचं नरसिम्हा रेड्डींचीच भूमिका त्यांनी केलेली आहे. हा उठाव कशा विरोधात होता? तर इंग्रजांच्या महसूल व्यवस्थेविरोधात केलेला उठाव होता. हा तुम्हाला प्रदेश दिसेल. या ठिकठिकाणी हा उठाव झाला. दिंडीगुल, मलबार, म्हैसूर, आंध्र प्रदेश या ठिकाणी उठाव झाला. आणि म्हैसूर आणि कर्नूल या ठिकाणी जो काय उठाव केला गेला तर त्याचं नेतृत्व कोणाकडे होतं? तर नरसिंह रेड्डी यांनी या उठावाचं नेतृत्व केलेलं. जवळपास 40 ते 50 वर्षाच्या स्पॅनमध्ये हा ठिकठिकाणी उठाव होत राहिलेले आहेत. त्यानंतर दिवान वेलू थंपी हे कोण होते? तर त्रावणकोरचं इथं जे तुम्हाला राज्य दिसते तर याचे हे दिवाण आहेत. कोण? वेलू थंपी असं त्यांचं नाव होतं. एकतर जसं लॉर्ड वेल्सलीनं तैनाती फौजा लादल्यानंतर त्रावणकोरच्या राज्यानं त्याला विरोध केला, म्हणजे जनतेनं विरोध केला. आणि या विरोधालाच यांनी आपली ढाल बनवली. दिवाण वेलुथंपींनी या सगळ्या लष्कराला आणि जनतेला सोबत घेतलं आणि इंग्रजांविरुद्ध उठाव केला. एरिया क्षेत्र कुठला आहे? तर त्रावणकोर. आणि मग शेवटी हा उठाव इंग्रजांनी दडपून टाकला आणि वेलुथंपींचा मृतदेह अशा ठिकाणी टांगला जिथून लोकांना तो बघता येईल आणि लोकांच्या मनात एक भीती बसेल. ठीक आहे. तर हे आहेत दिवाण वेलुथंपी. कुठं? तर त्रावणकोर. ठीक आहे. त्यानंतर वाघेऱ्यांचं बंड. ओखा म्हणून एक प्रदेश आहे इथं मध्य प्रदेशमध्ये. तर या ओखा एक छोटंसं संस्थान आहे ज्यांचं गायकवाडांचं आधिपत्य त्यांनी स्वीकारलेलं होतं. तर या गायकवाड एकतर तुम्हाला माहिती आहे की 1857च्या उठावात गायकवाड हे इंग्रजांच्या बाजूने उभं राहिलेले होते. तर यांनी इंग्रजांची मदत घेऊन काय केलं तर या ठिकाणी बराचसा कर वाढवला आणि या विरोधात मग ओखा प्रांतातल्या लोकांनी उठाव केला. तिथला जो राजा आहे तर त्यानं या विरोधात, तिथला प्रांत प्रमुख आहे तर त्यानं उठाव केलेला दिसतो. जवळपास 1818 मध्ये या युद्धाला सुरुवात झाली आणि मग इंग्रजांनी शांततेचं धोरण स्वीकारलं. का? तर अजून इंग्रज स्ट्रॉंग नव्हते. 1818 म्हणजे नुकतंच मराठा युद्ध संपलेलं आहे तर त्यावेळी हा उठाव झाला. मग इंग्रजांनी शांततेचं धोरण स्वीकारलं
आणि कर कमी करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. वाघेरे आलं तर ओखा प्रांत मध्य प्रदेश. ठीक आहे. त्यात धोंडजी वाघ. धोंडजी वाघ कोण होते तर टिपू सुलतानचा विरोधक असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. टिपू सुलतान यांना जेलमध्ये बंद केलेलं होतं. जसं 1799ला म्हैसूर युद्ध संपलं, टिपू सुलतान धारातीर्थी पडले, त्यानंतर मग धोंडजी वाघला सोडण्यात आलं आणि धोंडजी वाघला सोडण्यात आल्यानंतर त्यानं इंग्रजाविरुद्ध काय केलं, उठाव चालू केला. म्हैसूर, बेदनूर, इथं तुम्हाला हे म्हैसूर दिसेल, इथं बेदनूर दिसेल, तर या ठिकाणी यांनी उठाव केला. शेवटी तिथं इंग्रजांनी त्यांना त्यांना शरणागती पत्करायला लागली. मग हा माणूस कुठं आला तर हा आला मराठ्यांच्या प्रदेशामध्ये आणि इथं आल्यानंतर मग आर्थर वेल्लस्ली याच्यासोबत लढताना ते धारातीर्थी पडले. आर्थर वेल्लस्ली कोण आहे तर रिचर्ड वेल्लस्लीचा भाऊ. रिचर्ड वेल्लस्ली कोण तर रिचर्ड वेल्लस्ली हा 1798 ते 1805 मध्ये असलेला गव्हर्नर जनरल, त्याचा हा आर्थर वेल्लस्ली हा भाऊ आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर महादेव कोळींचं बंड. आता मगाशी काय पाहिलेलं आपण, कोल, इथं कोण आहेत, कोळी. जवळपास 1805 ते 1848 या कालखंडात वेगवेगळ्या ठिकाणी हे उठाव झालेले दिसतात. मुळात 1818ला ज्यावेळी मराठ्यांचं युद्ध संपलं, तिसरं युद्ध संपलं, पेशवाईचा अंत झाला, मराठे संपले असं म्हटलं जातं आणि मराठा बॉम्बे प्रांत एक नवीन प्रांत तयार करण्यात आला. मग आता इथं हा जो प्रांत तयार केला त्यावेळी जे सैन्यात जे सैन्यामध्ये काम करत होते तर त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं, त्यांची वतनं काढून घेण्यात आली, कर लादण्यात आला आणि बऱ्याचशा सावकारांकडून यांची पिळवणूक करण्यात आली आणि त्याविरोधात केला गेलेला हा उठाव आहे. याचं क्षेत्र बघितलं तर फार मोठं क्षेत्र आहे, म्हणजे नगर, पुणे, नाशिक, ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी यांनी उठाव केलेला दिसतो आणि याचं नेतृत्व केले राघोजी भांगरे आणि बापू भांगरे या दोघांनी याचं नेतृत्व केलंय. आणि हा विरोध किंवा हा उठाव मोडून काढण्याचं काम केलं कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिंटॉश, ह्या दोघांची नावं लक्षात ठेवा. जवळपास 25 वर्ष सतत चालू असलेला हा लढा आहे. याचं अजून एक कारण हे होतं की मराठ्यांचे ज्यावेळी 1818ला पतन झालं त्यानंतर पुन्हा एकदा साताऱ्याच्या छत्रपतींना गादीवर बसवायचं आहे, हा एक डोक्यात हेतू घेऊन ही जनता लढायला उतरलेली होती. कारण ते साताऱ्याच्या छत्रपतींना शेतकरी आणि गरिबांचे कैवारी समजत होते, तर सावकार आणि इंग्रजांना वैरी समजत होते, अशी त्यांनी लोकांमध्ये भूमिका मांडायला सुरुवात केली. आणि शेवटी मग 1845 मध्ये जुन्नरचा उठाव झाला, खूप मोठ्या प्रमाणात उठाव झाला. इंग्रजांनी त्यासाठी मग पुणे किंवा बाहेरच्या सातारा इथून बऱ्याचसं सैन्य मागून तो उठाव दडपून टाकला. भागोजी नाईक, त्याचबरोबर खंडू साबळे अशी बरीचशी व्यक्ती इथं धारातीर्थी पडलेली दिसतील. आणि मग तिथून मग राघोजी भांगरे तिथून निसटले. राघोजी भांगरेंनी पंढरपूरमध्ये गेले, पंढरपूरमध्ये जाऊन तिथल्या लोकांना जमवलं आणि तिथं पुन्हा उठाव केला. मग तिथं त्यांना अटक करण्यात आली आणि फाशी देण्यात आली. अशा पद्धतीने महादेव कोळी बंड संपलं. ठीक आहे. महादेव कोळी बंड हा एरिया लक्षात ठेवा. नेता कोण आहे, राघोजी भांगरे, बापू भांगरे. इंग्रज अधिकारी कोण होते, अलेक्झांडर आणि मॅकिंटॉश. ठीक आहे. याचं कारण काय, 1818 नंतर जी काय पेशवाई संपल्यानंतर वतनं जी काढून घेण्यात आली तर ते त्याचं कारण आहे. ठीक आहे. ही भागोजी नाईक, खंडू साबळे ही नावं लक्षात असली पाहिजेत. आता सगळ्यात मोठा जर उठाव आणि सगळ्यात उल्लेखनीय काम जर कोणी केलेलं असेल तर उमाजी नाईक यांना आद्य क्रांतिकारक असंही म्हटलं जातं. कारण यांच्यासारखा सुरुवातीच्या काळात म्हणजे यांनी जेवढं कर्तबगारी दाखवली, साहस दाखवलं, तर तेवढं जर सगळ्यांनी दाखवलं असतं तर कदाचित इंग्रज भारतातून निघून गेले असते. आता आपण त्यांचं बघूया की नेमकं त्यांनी काय काय केलं. काही ठिकाणी फार कमी कंटेंट दिलेलं आहे. आता मी बऱ्यापैकी, कारण ह्याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन्स बरेचसे आलेले आहेत, त्यामुळे हा बराचसा मोठा पार्ट कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. कारण काय होतं, एकतर इंग्रज आल्यानंतर जे की मगाशी आपण कारण बघितलं की वतनी निघून गेली, बेरोजगारी वाढली आणि हे जे लोक आहेत म्हणजे नाईक लोक आहेत, बेरड लोक जे आहेत, तर ते काय करायला लागले तर ठिकठिकाणी दरोडे टाकायचे. पिंडारी वगैरे तुम्ही शब्द ऐकलेला असेल, तर पिंडाऱ्यांसारखंच यांनी कारण आता सत्ता निघून गेली, मग सैन्य जे आधी मराठ्यांच्याकडे काम करत होतं त्यांनी जायचं कुठं, तर मग त्यांनी काय करायचे, दरोडे टाकायचे. मग इंग्रजांचे जे काय
इंग्रज, सावकार, जमीनदार अशी जनता बघायची आणि त्यांच्यावरती दरोडे टाकायचे आणि स्वतःचं गुजराण करायचं असं एक चाललेलं होतं. मग हे यांचं क्षेत्र कुठं आहे तर पुणे, सासवड, जेजुरी आणि बाकी नंतर मग शेवटी संपूर्ण महाराष्ट्रात याचं लोण पसरलेलं दिसेल. आणि याचा नेता आहे कोण तर उमाजी नाईक. एक तर उमाजी नाईकांचा जन्म कुठं झाला तर भिवरी, पुरंदर, ठीक आहे, या ठिकाणी यांचा 1791 मध्ये जन्म झाला. आणि सुरुवातीच्या काळात संतू नाईक यांच्याकडं रामोशांचं नेतृत्व होतं. रामोशी म्हणजे कोण? रामवंशी, जे स्वतःला रामाचे वंशज मानतात ते म्हणजे रामवंशी. यांचं नेतृत्व सुरुवातीच्या काळात कोण होतं? संतू नाईक. आणि संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक आणि अमृता नाईक यांनी भांबुर्डा येथे लष्करी खजिना लुटला होता. नंतर मग संतू नाईकांच्या मृत्यूनंतर आपसूक त्याचं नेतृत्व कोणाकडे आलं? उमाजी नाईकांकडे आलं. आणि नेतृत्व येताच त्यांनी 7 दरोडे आणि जवळपास 8 माऱ्या घडवून आणल्या. आणि हे थांबवण्यासाठी मग इंग्रजांनी जाहीरनामा काढला. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की उमाजी नाईक आणि साथीदार यांना पकडून देणाऱ्या 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. पण याचा काही फारसा उपयोग झाला नाही. मग पुन्हा अजून एक जाहीरनामा काढण्यात आला. तो काय सांगतो की जे कोणी दरोडेखोरांना साथ देतील त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल. आणि ह्याचाही काही उपयोग झाला नाही. पुन्हा मग तिसरा जाहीरनामा काढला की बक्षीस 1200 रुपये असेल, पकडून देणाऱ्याच बक्षीस 1200 रुपये असेल. आणि ह्याही गोष्टीचा त्यांना काही फायदा झालेला नाही. मग आता या विरोधात उलट उमाजींनीच स्वतःच एक जाहीरनामा काढला आणि काही मागण्या पाठवल्या रॉबर्टसनकडे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की अमृता रामोशी आणि विनोबा या दोघांना मुक्त केलं पाहिजे. परंपरागत जी वतनं या लोकांकडे होती तर ती त्यांनी परत करावीत. आणि पुरंदर इथं जो काही वतनं आहे तर तिथं यांनी कोणीही कारवाई करायची नाही. पण याला यांनी रिप्लाय न देता रॉबर्टसन या अधिकाऱ्यानं पुन्हा एक जाहीरनामा काढला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जनतेनं रामोशांना कुठंही थारा देऊ नये. त्याचबरोबर उमाजी, भुजाजी, पांडुजी आणि येसाजी यांना पकडून देणाऱ्यांना 5000 रुपये बक्षीस दिलं जाईल. आणि बंडखोरांची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस दिलं जाईल. म्हणजे पकडून दिलं तर 5000 आणि जर माहिती दिलं तर खास बक्षीस दिलं जाईल. पण याला उत्तर म्हणून त्यांनी जवळपास 5 इंग्रजांची मुंडकी कापून पाठवली आणि जाहीर केलं की महसूल सरकारला जमा न करता जनतेनं महसूल कोणाला जमा करायचा तर उमाजी नाईकांकडे जमा करायचा. आणि या पद्धतीनं भोर जो एरिया होता तर त्या भोर संस्थानाचा जवळपास 13 गावांचा महसूल कोणाकडे जात होता? उमाजींकडे जात होता. पण उमाजींच्या परिवाराला इंग्रजांनी कैद केल्यामुळं इंग्रजांनी शरणागती पत्करली आणि मग इंग्रजांकडे ते नोकरी करू लागले. नोकरी म्हणजे काय तर तिथली वसुली करणे, कर जमा करणे, ह्या बऱ्याचशा गोष्टी करायला लागले. पण पुन्हा भोर ह्या एरियामधला जो की महसूल त्यांना येत होता यावरून या दोघांमध्ये संघर्ष पेटला आणि उमाजींनी डायरेक्ट नोकरी सोडून दिली आणि तिथून पुन्हा ते इंग्रजांविरोधी लोकांना जमा करायला लागले. त्यासाठी मग रॉबर्टसन आणि मॅकिंटॉश यांनी मग परत उमाजींना पकडण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. मांढरदेवीचा डोंगर जो आहे तर त्या ठिकाणी संघर्ष झाला पण उमाजी तिथून निसटले. आणि मग त्यांनी एक जाहीरनामा काढला की उमाजी आणि सहकारी यांना पकडून देणाऱ्यास 5000 रुपये, विचार करा त्या काळातले 5000 रुपये आणि जवळपास 200 बिघा जमीन देण्यात येईल. आणि बातमी देणाऱ्यास 2500 रुपये आणि 100 बिघे जमीन देण्यात येईल. आणि सोबत असणाऱ्याने माहिती जर दिली म्हणजे त्यांच्या सहकार्याने तर सगळे गुन्हे माफ करण्यात येतील असं सांगण्यात आलं. आणि या उलट मग उमाजींनी पुन्हा एक स्वतः जाहीरनामा काढला की दिसेल त्या युरोपियनांना मारून टाकायचं. त्याचबरोबर उमाजीला पाठिंबा दिल्यास त्यांची जी काय वतने इंग्रजांनी घेतलेली आहेत तर ती ते परत मिळवून देतील. त्याचबरोबर जे कोणी कंपनीला सहकार्य करील त्यांना उमाजी स्वतः शिक्षा देतील आणि कोणीही महसूल इंग्रजांना जमा करू नये असा त्यांनी जाहीरनामा काढला. पुन्हा मग इंग्रजांनी 1831 मध्ये एक जाहीरनामा काढला. त्यात 10,000 रुपये आणि 400 बिघा जमीन देण्याचं सांगितलं. आणि याला बोलूनच मग त्यांचे मित्र सहकारी काळू आणि नाना या दोघांनी उमाजींना पकडून दिलं. आणि त्यानंतर 3 फेब्रुवारी 1834 मध्ये अशा या क्रांतिकारकाला फाशी देण्यात आली. ही जी स्टोरी आहे ही वाचल्यानंतर किंवा समजून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी किती मोठ्या प्रमाणावर इंग्रजांना त्या काळात म्हणजे ओलीस धरलेलं दिसतं. त्यामुळं हा जो
पार्ट आहे. आता याच्यावरती बरेचसे क्वेश्चनही आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जाहीरनामा, आता प्रत्येक जाहीरनामा पाठ करायची गरज नाही. इंग्रज अधिकारी पाठ करा, त्यांचे मित्र कोण होते ते पाठ करा. काळू आणि नाना ह्या दोघांची नावं आपल्याला गरजेची आहेत. ही दोन्ही नावं तुम्हाला कुठंतरी मेन्शन करून ठेवायचे आणि त्यांना फाशी दिलेली तारीख. ठीक आहे, एवढं पाठ असलं तरी बास आहे. त्यानंतर अजून एक अशीच जमाती म्हणजे भिल्ल यांनी 1818 ते 1858 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उठाव केले. हा प्रश्नही टॅकल करताना भिल्लांवरती जर तुम्ही बघितला तर वेगवेगळे जे काही नेते आहेत तर ते नेता कोणत्या ठिकाणी उठाव केला आणि त्या विरोधात कोणता इंग्रज अधिकारी होता, ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये बघायच्या आहेत. याचं कारण काय होतं, एकतर इंग्रजी व्यवस्था, प्रशासन, नवीन आलेले कायदे, त्याबरोबर धर्मांतर हा एक महत्त्वाचा मुद्दा. यांनी काय केलं तर एकतर फॉरेस्ट आधी जे काही जंगलवरती जे काही अधिकार होते तर ते काढून घेतले. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्माचा प्रसार, मग अशा लोकांना कायद्यामध्ये सूट देण्यात आली. जर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांना वेगवेगळे अधिकार बहाल करण्यात आले. त्या विरोधात हा झालेला उठाव कुठं कुठं झाला, अरवली, विंध्य, सातपुडा, सह्याद्री या ठिकाणी जी काही भिल्लांची वस्ती आहे तर या ठिकाणी हा उठाव झाला. याच्यामध्ये नेते कोण, त्र्यंबकजी डेंगळे, चिल्या नाईक, शेख अब्दुल्ला, हिरा नाईक, शिवराम घिसाडी, काझी सिंह असे वेगवेगळे नेते तुम्हाला बघायला मिळतील. आता 1818चा जो उठाव झाला नाशिक आणि चाळीसगाव इथे, तर तिथं नेतृत्व कुणी केले, त्र्यंबकजी डेंगळे यांनी केलेलं आहे. ठीक आहे, आणि यावेळी इंग्रजांनी मात्र नरमाईचं धोरण स्वीकारलं. हे तुम्हाला डेट लक्षात ठेवा, म्हणजे नरमाईचं धोरण का स्वीकारलं ते लक्षात येईल. एक तर 1818 म्हणजे यावेळी मराठे नुकतेच संपलेले होते, अजून बरीचशी संस्थानं होती खालसा करायची, त्यामुळं इंग्रजांनी इथं नरमाईचं धोरण स्वीकारलं. 1819-20 मध्ये चिल्या नाईक यांनी उठाव केला सातमाळा एरियामध्ये, आणि अधिकारी कोणता होता, ब्रिग्स, हे लक्षात ठेवा. सरदार दशरथ व शेख अब्दुल्ला यांचा जो उठाव होता तर तो डुसाड यानं मोडून काढला. हिरा नाईक याच्या विरोधात रॉबिन्सन आणि शिवराम घिसाडी यांनी नाशिक परिसरात जो उठाव केला तर तिथं ऑट्रम यानं त्यांना जेरबंद केलं आणि त्यांना मग त्यांचे गुन्हे माफ करून त्यांना जमिनी परत केल्या. ठीक आहे, तर ही चिल्या नाईक कुठं, सातमाळा, ब्रिग्स, त्यानंतर सरदार दशरथ, शेख अब्दुल्ला, डुसाड, हिरा नाईक, रॉबिन्सन, ही रॉ ह्याच्यावरून पण लक्षात ठेवता येतं, दद्दू असं लक्षात ठेवा हवं तर, आणि चिग्ज किंवा चिब्रिगा काय कसंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यावरून तुम्ही हवं तर हे इनिशियल्स घेऊनही तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर कित्तूर तुम्हाला माहिती असेल. कित्तूर कुठं आहे तर बेळगावजवळ आहे, धारवाडचा एरिया त्या ठिकाणी राहतं. ठीक आहे, कित्तूर चन्नम्मा वगैरे तुम्ही नाव ऐकलेलं असं, अजूनही तिथं चौक आहे. एकतर कित्तूरचा जो राजा वारल्यानंतर त्याचा जो मुलगा होता तर त्याला गादीवर बसवलं नाही. त्याचबरोबर 1818 मध्ये ज्यावेळी मराठ्यांचं पतन झाल्यानंतर इंग्रजांनी कित्तूरच्या संस्थानाला शब्द दिला होता की तुमची जी वतनं आहेत तर ती फक्त देसाईंकडेच राहतील असं सांगितलेलं होतं. पण ते न केल्यामुळं तुम्हाला लक्षात येईल की इथं हा उठाव झालेला आहे. क्षेत्र कुठला आहे, कित्तूर धारवाड एरिया आहे, आणि याचा नेता राहिलेला आहे रायप्पा. आता शिवलिंग देसाई जे तिथले देसाई म्हणजे तिथले जे प्रमुख होते देसाई, तर यांच्या मुलाला गादीवर बसवण्यास नकार दिल्यामुळं रायप्पा या व्यक्तीनं इंग्रजांविरुद्ध उठाव केला. रायप्पा यांचं नाव लक्षात असावं. 1829 मध्ये झालेला हा उठाव आहे. ठीक आहे, त्यानंतर गडकरी. आता गडकऱ्यांचा उठाव का झाला असेल, गडकरीहून लक्षात येते की गडाचं संरक्षण करणारे गडकरी. एकतर मराठ्यांचं पतन झाल्यानंतर यांना हाकलून देण्यात आलं. त्याचबरोबर 1837 मध्ये कोल्हापूरचे राजे वारले. मग कोल्हापूरचे राजे वारल्यानंतर गादीवर कोण बसणार, मग गादीवर बसवला एका मायनर व्यक्तीला, आणि या लहान राजाला गादीवर बसून दाजी कृष्ण पंडित हा जो काय इंग्रजांनी ज्यांना गादीवरती बसवलं तर यानं इंग्रजांच्या संगनमतानं गडकऱ्यांना तिथून हटवलं. त्याचबरोबर वेगवेगळे कर लादले, आणि या विरोधात मग गडकऱ्यांनी 1844 मध्ये सशस्त्र उठाव केला. ठीक आहे, याचं कारण काय तर गडकऱ्यांना पदावरून हटवलेलं, त्याचबरोबर शिवाय वतनावरती लावलेला कर. ठीक, आणि दाजी कृष्ण पंडित यांचं नाव लक्षात असू दे. त्यानंतर सावंतवाडी कुठं आलं तर कोकणाकडे जाताना लागतं. ठीक आहे, एकतर इथल्या संस्थानिकांवरती बरेचसे निर्बंध लादलेले दिसतात. त्याचबरोबर
याला विरोध दर्शवला म्हणून तिथल्या राजाला पदच्युती करण्यात आलेलं होतं. मग आता तिथल्या लहान जो राजाचा मुलगा होता त्याला गादीवर बसवायचा आहे म्हणून फोंडे सावंत या अधिकाऱ्यानं किंवा या व्यक्तीनं इंग्रजांविरोधात उठाव केला. त्यांनी ब्रिटिश गोदाम असतील, जहाज असतील यांच्यावरती हल्ले चढवले आणि यासाठी त्यांना विशेष सहाय्य लाभणार होतं. कुणाचं? तर पोर्तुगीजांचं. कारण ह्या पूर्ण उठाव्यादरम्यान पोर्तुगीजांनी त्यांना मदत करण्याचं किंवा मदत करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं दिसतंय आपल्याला आणि त्या दरम्यान त्यांच्या मदतीनंच 1845 पर्यंत हा उठाव चालू असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. तर या प्रकरणामध्ये आपण काय काय बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आदिवासींचे उठाव पाहिलेले आहेत आणि ते उठाव त्यांचा नेता त्याचबरोबर कोणत्या क्षेत्रात झालं आणि त्याच्या विरोधात कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानं पाऊल उचलले ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या राहतील. आता पुढच्या प्रकरणामध्ये आपण 1857चा उठाव पाहणार आहोत.